या मुलीला जे कळतं ते तुमच्यासारख्या मोठ्या शिकल्या सवरल्या बायकांना कळू नये? काय हे बुरसटलेले विचार आहेत तुमचे? एखाद्या बाईचा नवरा जिवंत नसेल तर त्यात तिची काय चूक आहे? हे असले विचार म्हणजे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे, कीड. आणि ती आपण बायकांनीच नष्ट करायला हवी. सॉरी मॅडम, आमचं चुकलं, खरंच चुकलं. सॉरी. खरंच सॉरी. सॉरी यासनी नाही, ज्यांना अपमान केलाय तुम्ही त्यासनी बोल. हा, माफ करा आम्हाला. सॉरी मॅडम. खरंच माफ करा. माफ करा आम्हाला. खरंच माफ करा मॅडम. खरं माफ करा. सॉरी. ठीक आहे. तुम्ही सगळ्याजणी बसून घ्या. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. ती गुणी आहेस तू. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला अगदी राहून राहून वाटतं तुझ्या आईने खरंच किती चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. हे मॉम, ही कमी टमळीने ग्रॅनी आजीची खूप साईड घेतली आहे. आता ही ग्रॅनी आजी तिची फॅन नाही ना होणार? काय ही कमी ना खूप शातीर आहे. मला डाऊट येतोय ही ना हे सगळं ग्रॅनी आजीच्या गुड बुक्स मध्ये येण्यासाठी करते. हे बघ, असं कधीच नाही होणार. कसं आहे ना, तुझी ग्रॅनी आजी फक्त तुझीच आहे. म्हणजे तिची फेवरेट फक्त तू आहेस आणि तूच राहणार, हे लक्षात ठेव. कळलं का? अगं किती मस्का मारशील कमळे. हा, या फुकट्या बायका त्यांच्या समोर तू माझी बाजू मांडलीस म्हणून माझं काही बदलणार नाहीये तुझ्याबद्दलचं. या संक्रांतीला मला बाकी काही जमो अथवा न जमो, एक गोष्ट मात्र पक्की आहे, मी तुझ्यावर संक्रांत आणणारच. हे घ्या आमची झणझणीत चुलीवरची मिसळ. कशी झाली सांगा. हा भावना, अगं बराच वेळ झाला. आनंदी कुठे आहे? असं काय करता तुम्हीच? तिला मगाशी कंटाळा आला होता म्हणून आईच्या स्टॉलवर सोडून आलात. हो, पण किती वेळ झाला अगं त्याला? हो, खरंच खूप वेळ झाला नाही. आई आणि वहिनीला पण कामं असतील. मी घेऊन येते नाही नाही नाही, एक मी जातो तिकडे, तू स्टॉल पाशी थांब. बरं. कशी दिली मोमोज? आत्ता नाही देऊ शकत, नंतर येतं का? ठीक आहे. सगळे मोमोज संपले. वाव, काही विकलं की नाही विकलं? अगं अनिका, विक्री झालीये, पण 6 प्लेट्स गेल्या आणि 2 प्लेट्स आम्ही खाल्ल्या. आणि कस्टमर आले होते पण त्यांना रिटर्न पाठवलं. अगं यात मोमोज आहे, मग रिटर्न का पाठवलं? अगं प्लेट्सच संपल्यात ना. मूर्ख, घरातून पेपर प्लेट्स आणायच्या विसरलात ना दोघी? हातात द्यायचे होते ना मग. हायजीन तूच म्हणालीस का? ठीक आहे, ठीक आहे, तर अरेंजमेंट करते. तुम्ही ते स्लोगन बोला. बोला. यम्मी मोमोज, टेस्टी मोमोज, आय लव्ह मोमोज, यू लव्ह मोमोज. बोलत राहायचं. यम्मी मोमोज, टेस्टी मोमोज, आय लव्ह मोमोज, यू लव्ह मोमोज. गेली. हा. ही मॉम कुठे गेली आज? ओ गॉड, दिसत आहे का? हे रोडवर असं ब्लॅक ब्लॅक नाही खेळायचा. काय? ते राणी मुखर्जीने केलेलं ना तसं. डोळे फुटलेत का? मी आधीच सांगून ठेवते, रोडवर असं नाही करायचं. तुला पण डोळे आहेत ना, तू बघ ना. काय चाललंय? किती वियर्ड लोकांना मी भेटतीये. काल तो मोठा दाढीवाला, आज तू. दाढीवाला? एक मिनिट, कोण? कसा दिसत होता? खूप स्कॅरी. बिलीव्ह मी, त्याने अशी एवढी मोठी दाढी ग्रो करून ठेवलेली आणि त्याला काहीतरी असं बांधलेलं. हो गॉड, मी तर घाबरूनच गेलेली. आणि आवाज पण असा बेस पूर्ण फुटलेला होता तो स्कॅरी मॅन. आणि त्याला त्या कमळी, गावच्या कमी आहे ना, तिने आणले आमच्या घरी आणि आता इथे पण घेऊन आली आहे. हा श्रीकांतच असणार. म्हणजे तो अजूनही इथंच लपलेला आहे. तुम्ही कोण आहे? सोडा मला. सोडा, सोडा ना मला. तुला लागलं तर नाही? सोडा. लागलं तर नाही ना? तुला ओळखलं नाहीस? सोडा, सोडा मला.
मला ओळखलं नाहीस? सोडा ना आई. मी तुझं हे सोडा मला. सोडा ना. सोडा मला. सोडा. सोडा मला. सोडा. सोडा मला. सोडा. सोडा ना मला. श्रीकांत तिकडे धरा त्याला. एक मिनिट. सोडा मला. सोडा. सोडा मला. कोण आहेस कोण तू? त्रास का देतोय तिला? एक मिनिट साहेब. एक मिनिट. एकदा सांगून कळत नाही तुला? आनंदी बाळा, आज जातो. मला खरं खरं सांग, शेवटची वॉर्निंग देतो तुला. दिस इज नॉट द राईट टाइम. एकटा हवाय तुम्हाला. चला. आनंदी आनंदी काय झालं? काय एवढी घाबरली आहे? आई ते बॅड अंकल. बॅड अंकल म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं? काय सांग मला. आई ते बॅड अंकलने पकडलं होतं मला. काय नक्की काय झालंय? हे बघ, गुड टच बॅड टच सगळं शिकवलं ना मी तुला. हा, मग त्यातलं काही केलं का त्यांनी? काय झालं सांग. नाही, त्यांनी असं बॅड टच नाही केलं. मग त्यांनी असं माझ्या गालावरून हात फिरवला आणि मला विचारलं की तू ओळखलंस की नाही मला, आणि मला मिठी मारली. पण मग तू बॅड अंकल असं का म्हणलीस त्यांना सांग. आई, त्या अंकलची ना खूप मोठी मिशी होती आणि खूप मोठे केस होते त्यांचे, आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मग मी खूप घाबरले. बरं, असतील ते कोणीतरी. पण तू मला सांग, त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं म्हणजे कदाचित त्यांना तुला बघून कोणाची तरी आठवण आली असेल ना. असंही असू शकतं. मग तू कशाला घाबरलीस एवढी? हा, आणि मला सांग, त्यांना तू काही बोललीस का? मी घाबरले ना, म्हणून मी त्यांना थोडे ओरडले. ठीक आहे, काही हरकत नाही. पण आता त्यांच्या अंगावर आपण ओरडलोय तर त्यांना सॉरी पण म्हणायला पाहिजे ना. हो, चालेल. चल जाऊया. चला.